आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. आपल्यासाठी वेगळं काढून ठेवलंय मम्मीने. आली लगेच खायला. मुलींनो 3:30 झाले का? माझा कालचा भाग बघायचा राहिलाय ना, तर मी आता रिपीट बघते. ती विलासिनी आहे ना, विलासिनी. अगं मम्मी सुहासिनी. हा तीच ती लांब नाकवाली. तर तिने प्रदीपला झापड मारली हो, आता काय तो सोडत नाही तिला. बघ तू फक्त. हा हे बघ. हा टीव्ही का नाही चालू आहे? अगं कारण टीव्ही मोबाईलने नाही रिमोटने चालू होतो. ठीक आहे आता पप्पा आल्यावरची रिक्षा फिरवू नका. हसतायत फिदी फिदी. पमा मावशी अगं असू दे. तू ये. होय उमाते बरं झालं तू आलीस. अगं पण अचानक कशी आली? आकाशच्या लग्नाचं आमंत्रण द्यायला आले मी. काय? आकाशचं लग्न ठरलं? वा स्वामी छान. तरीच म्हटलं दादा एवढा बारीक का झालाय? बायकोच्या मागे मागे जाऊन वजन कमी झालं की काय ह्याचं? बघ ना मावशी. ए माझ्या लाडक्या भाच्याला त्रास देऊ नका तुम्ही. मम्मी देऊ देत त्रास. नंतर कुठे आम्हाला स्कोप आहे? ह्याची बायको त्याला त्रास देत बसणार आहे. शरू सर इकडे. काय ग? अगं हे काय काय लागलंय? ताई मी तिला ऑर्डर साठी पाठवलं होतं, तर ऍक्सिडेंट करून आलीये. मावशी तूच ग खरंच. तुलाच माझी काय ती काळजी आहे. मम्मीला तर अजिबात नाही पडली माझी. अगो बाई. अगं आई, तू नको काळजी करू, तिला काही नाही झालंय. मला तर तो जो कोणी आहे ना ज्याच्यासोबत तिचा ऍक्सिडेंट झालाय त्याची जास्त काळजी वाटते. तू थांब आता. मावशी मला तुझी परमिशन हवी. आम्ही आकाश दादाला आत घेऊन जाऊ का? इम्पॉर्टंट बोलायचं. आई अगं नको, अगं या मांजरी नको मारते. फुलासारखी छान दादा आणणार आम्हाला बहिणी छान. दादा आणणार आम्हाला बहिणी छान. अरे काय रे चुपा नुसतं. तुझी लव्ह स्टोरी सुरू झाली हे आम्हाला सांगितलं नाहीस आणि डायरेक्ट लग्न ठरलंय ते सांगायला आला. ते पण नीट सांगत नाहीये. सांगत आता जास्त शहाणपणा करू नकोस. कारण ना तुम्ही सगळे ना एक नंबरचे आगाऊ आहात. काय पण बोलतो. ते सोड ना. दादा सांग ना आमची वहिनी कशी आहे. काय नाही, जास्त नाही. आम्ही फक्त 5-6 महिने झाले आम्ही भेटतो. काय 5-6 महिने? शरू बघितलं, आपल्याला सांगितलं पण नाही. म्हणजे ठीक आहे आता ते नाही सांगितलं, पण फोटो दाखव ना. फोटो नाही, फोटो नाही. डायरेक्ट लग्नात बघा तिला. नाही. तुम्ही काही कमेंट्स पास कराल नाही करणार. तू आमच्यावर विश्वास ठेव प्लीज. एवढी चिकणी पोरगी कशी काय पटली अरे याला? अरे ठीक आहे, एवढी पण काय मिस युनिव्हर्स नाहीये. ठीकच आहे. ओ हॅलो, तिच्या कॉलेजची रोज क्वीन होती ती. माझ्यासारखी सलग 3 वर्ष फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर MD कॉलेजला जाऊन विचार. आयडिया काय? आपण तिच्याशी फोनवर बोलायचं का? शक्यच नाही. का नाही? तुम्ही काही सांगाल माझ्याबद्दल तिला? अरे नाही सांगणार आम्ही तिला की लहानपणापासून तू अंधाराला घाबरतोस आणि रूम मध्ये लाईट लावायला तुला कोणतरी लागतं. चल जाऊ दे मला. अरे तू नाही लावणार आहेस? नाही. बघा हो. तुला माहिती आहे आपली लेवल काय. तिचा नंबर काढायला काही टफ नाहीये माझ्यासाठी. मी डायरेक्ट कॉल केल्यानंतर काय बोलेल मला पण माहिती नाही. तुझ्यावरती आहे. लावणार आहे. लावतो. साक्षी अगं फोन वाजतोय तुझा. अरे हो दादा, पण आता मी नाही उचलू शकत आहे फोन. हे बघ. अरे लागला का फोन? अरे हो, लागतोय. रिंग जाते पण उचलत नाही ती. अगं आकाशचा फोन आहे, आताही नाही घेणार. हो नो. नाही तू फोन उचलला आणि सांग ना त्याला, मी त्याला 5च मिनिटात कॉल करते. प्लीज 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 दादा, तो चिडेल नाही तर माझ्यावर. हे बरं आहे, लग्न होणार आहे तर काम करून घेतेस आमच्याकडून.
साक्षी बिझी आहे, 2 मिनिटांनी फोन करा. अहो मग तुम्ही बोला ना 2 मिनिटं. हा बोला ना, भाव कशाला खाताय? कोण बोलताय? साक्षीचे भाऊ का? त्याने काय फरक पडणार आहे तुम्हाला? मी कोणी असेल. एक्सक्यूज मी, नीट बोलायचं आमच्याशी. मुलाकडचे आहोत आम्ही. कोण बोलताय आणि काय भाषा ही? चेष्टा करताय माझी? दादा अगं काय झालं? इकडे मला ते फोन. काय बोलतो यार हा? हॅलो हॅलो साक्षी, अगं काय नाही, मावशीच्या घरी आलतो. ए हॅलो. हॅलो हाय, मी साक्षी आणि तू आकाशची मावस बहीण, करेक्ट? हो, मी शर्वरी. तुला एक सांगू का, आकाश दादा ना तुझ्यावरती खूप लट्टू झालाय. नुसतं इकडे साक्षी 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 करतोय. हा, एक मिनिट, मी आशुताईला देते. हॅलो काय करतेस? मी आसावरी बोलतेय. इथे बस. बरं ऐक ना, मला ना तुला एक सिक्रेट सांगायचं आहे. 1 नंबरचा कंजूस आहे. पैसेच सुटत नाही. सॉरी हा, तुझ्या बॉयफ्रेंडला त्रास देते मी. अरे सॉरी काय त्यात? तो तुमचा भाऊ आहे आधी. करेक्ट. ए आणि मगाशी माझ्याशी कोण बोलत होतं? तो माझा दादा आहे. मी बोलली होते ना तिचा भाऊ आहे. ऐक ना, मग त्याला फोन दे ना. मला ना जरा हार्ट टू हार्ट बोलायचं त्याच्याशी. अगं दे ग. मी काही खाणार नाहीये. हो हो दादा, घे ना, बोल ना प्लीज प्लीज. अरे बोल ना. पहिले तुम्ही सांगा, तुम्ही आमच्याशी बोलायला घाबरलात का? का? मी का घाबरू? नाही, वाटलं की म्हणजे मी भारी पडेन तुमच्यावर म्हणून घाबरला असाल. कसं दिसता तुम्ही? हँडसम आहात ना? कारण बोलण्यावरून तरी वाटत नाही तुम्ही एका फॅमिलीचे आहात. साक्षी वहिनी किती गोड बोलली आमच्याशी. नाहीतर तुम्ही डोक्यावर बंदूक ठेवल्यासारखे बोलताय. म्हणून आपलं विचारलं, दिसायला तरी तिचे भाऊ दिसता की नाही. मुलाकडचे आहोत आम्ही, काही विचारू शकतो. काय कोणी फोन केल्यावरती कसं बोलायचं असतं? पोलाइटली. पोलाइटनेस जमतो की नाही तुम्हाला? हा, बाप रे, नुसता फासफूस 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 श्वासाचा आवाज येतोय. तुम्हाला बोलायला जमत नाही का? म्हणजे प्रत्येक शब्दाला काय 50 पैसे लावलेत की नाही तुमच्या? बोलताच येत नाही. शरू, पास झाला आता. दे फोन, दे त्याच्याकडे. ठीक आहे ठीक आहे, लग्नात भेटूच. झालं समाधान. हॅलो आकाश, हॅलो. अगं काही नाही, आमंत्रणाला आलतो तर यांनी पकडलं मला. अच्छा, नो प्रॉब्लेम. ऍक्च्युली खूप लेट झालाय. काय ना, मला उद्या सकाळी लवकर उठून मंदिरात जायचंय ना, 11 वाजता. ठीक आहे, हो हो हो. ओके, बाय. सी यू. मनात लव यू आणि फोनवर कोण होती मुलगी? वेडी आहे का? अरे दादा, असं काय करतोस? आकाशची बहीण आहे, त्याने गंमत करत होत्या त्या.